मग मला एक सांग, आपल्याच घरात आपल्या संसाराबाबत का करायची नाही? तू डॉक्टर आहेस की साहित्यिक रे? मगाचपासून बघतो एखाद्या कादंबरीतल्या पात्रासारखी वाक्य बोलतोस तू. आणि शहाण्या, तू लग्न केले नाहीस ना म्हणून हे असं बोलतोस. नो वे. समस्त लग्न झालेल्यांची समस्त लग्न झालेल्यांची हालत बघून मी माझा लग्नाचा विचार स्थगित ठेवला. हो, प्रत्येक वेळेला मी म्हणून का माघार घ्यायची? आणि काय गरज काय मला? खरं तर बायको मुलांशिवाय जगणं नकोसं वाटायला लागलं आता. पण तत्व म्हणून काही असतं की नाही? काय तर म्हणे भाईसाहेबांची काळजी घेण्यासाठी तू माझ्याच घरात राहायचंस. अरे ठीक आहे, राहतो तुझ्याच घरात, पण मला माझा स्वतंत्र बिझनेस तर करू दे. सॉरी सॉरी. बरं ते जाऊ दे. देवला भेटायला आला होतास का? हो, बरेच दिवस भेट नव्हती. अहो बरेच दिवस काय, कित्येक महिने आम्ही भेटलो नव्हतो. म्हणून म्हटलं भेटावं देवदासाला. देवदास केलास तू देवदत्ताचा? मी चुकी आहे असं म्हणाला देव? अरे इम्पॉसिबल. अरे मला तसं म्हणायचं नाही रे, पण काळजी घ्यायला पाहिजे की नाही? सावधानता बाळगे ना. पण काका एक लक्षात ठेव, आपण घाबरतो ना म्हणून या गुंडांचं फावतं. ते त्यांच्या तालावर आपल्याला नाचायला लावतात. हे बघ, तेही मला कळतंय. तुझ्यापेक्षा या बाबतीत जास्त अनुभव आहे मला. पण तू नीट विचार कर. अरे तुझ्या आयुष्यात जी परिस्थिती आलेली आहे तिच्याशी तुला लढायचं आहेच, पण शिवाय हे लाखाचं टेन्शन. हे बघ देव, एकाच वेळी अनेक लढाया लढू नयेत, हा युद्धशास्त्राचा नियम आहे. तेव्हा एक कर, काही दिवस तू घरीच राहा, इथूनच साईडचं काम बघ. त्या लाखाला कसा शह द्यायचा हे आपण शांतपणे विचार करून ठरवू. हे बघ, माझ्या अनुभवाचे बोलतो ऐक. वडिलकीच्या नात्यानं तुला सांगतोय मी. हे बघ बेटा, मी तुला जे सांगायचं ते सांगितलं. आता ते कसं घ्यायचं ते तुझं तू बघ. चल निघू मी. परत नॉट रिचेबल. 1000 वेळा फोन लावला असेल साहेबांनी, प्रत्येक वेळेला नॉट रिचेबल.
आजकाल या मोबाईल फोनचं काही खरंच नाही. कुणालाही फोन करावा तर प्रत्येकाचा फोन एक तर आउट ऑफ कव्हरेज एरिया असतो, नाहीतर नेटवर्क तरी बिजी. असं वाटतोय साहेबांना सांगून एक मोबाईल कंपनीत काढाय. काय व्हायचा काय फोनचा. लागला बाबा एकदा. हॅलो. सर बिझी आहात का? नाही, बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कामं केलेली आहेत मी. तुम्हाला दाखवायला घेऊन येतो फाईल. काय आहे, काही डॉक्युमेंट्सवर तुमच्या सह्या सुद्धा हव्या आहेत. कधी येऊ साहेब? दुपारनंतर या. हा ठीक आहे सर, दुपारनंतर येतो. दुपारनंतर म्हणजे नक्की कधी हे कळण्यासाठी आधी दुपार संपते कधी हे शोधून काढलं पाहिजे. काय त्रास आहे, काय मला सगळंच बघावं लागतं ना, आणि म्हणून माझं काहीच बघून होत नाही. चला मोकल, आपल्या कामाला लागा, कामाला. हा चला. लाखा ठाकूर. बोल रमा. साहेब, देवच्या घरावर वॉच ठेवला लाखाच्या माणसांनी. साहेब, देव साईडवर येत नाही, म्हणून देवच्या घरून त्याला किडनॅप करायचं त्यांनी ठरवलं. लाखाने साहेब उद्या तिथेही वॉच ठेवतील. म्हणूनच भालेरावाने देऊला भाईसाहेबांच्या घरी ठेवलंय. नाही साहेब, काहीतरी ऍक्शन घ्या. ते तर आहेच. अरे ती तर घ्यायचीच आहे रमा, पण तू आतापर्यंत साथ दिलीस पुढेही दे. साहेब, तुम्ही मला परत माणसात आणलं नसतं तर माझा एन्काउंटर झाला असता एवढ्यात. तुमचे उपकार आहेत माझ्यावर. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. मी तुम्हाला अगदी पूर्णपणे साथ देईन. विश्वास आहे रे, पण तू क्षणाक्षणाची खबर आम्हाला दे. तुझ्या खबरीमुळेच मला माझ्या ऍक्शनची दिशा ठरवता येईल. लाखा फार त्याला काय साहेब,
खबर काढणं फार मुश्किल, पण मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. जीवावर उदार होऊन खबर काढतोच काढतो. तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे. काळजी घे स्वतःची. हो साहेब. लाखा ठाकूर काय बसा मोकल. बसा, तुम्हालाच म्हणतोय मी, दुसऱ्या कोणाला नाही म्हणत आहे. मला वाटलं आपलं दुसऱ्या कोणाला तरी ना. मोकल, तुम्हाला काही वाटत असतं. नाही म्हणजे तुम्ही आपलं माझ्याकडे न बघता असं फाईलकडे बघून मला बोललात म्हणून वाटलं. अहो, बघत फाईल कडे होतो, पण लक्ष तुमच्याकडेच होतं. म्हणून तर तुम्ही माझे बॉस आहात ना. लाडी गोडी नको. काय कामं आणले ती दाखवा. साहेब हा. त्याच्यावर एक सही करा. आणि आणि इकडे हा हा एक नवा प्लॅन. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही केलेलं आहे. माझे काही चुकलं का? का तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही? नाही म्हटलं. अहो मोकल, स्वतःच्या कामावर स्वतःचा विश्वास असायलाच हवा. नाही, तुम्ही माझ्याकडे पाहिलं म्हणून मला वाटलं माझ्याकडून काही चूक झाली की काय. चूक नाही हो, प्लॅन तर तुम्ही व्यवस्थित बनवलाय, पण त्यात भर टाकली का? हा साहेब, टाकला ना. मी स्वतः उभा राहून भराव टाकलाय. गुड. मुलगा कसा आहे? कुणाचा? मोकल, माझ्या मुलाविषयी मी तुम्हाला कशाला विचारीन? तुमचा मुलगा कसा आहे? टायफॉइड झाला होता ना त्याला? हो. सॉरी. हा, माझा मुलगा ना आता बरा आहे, पण थोडा अशक्तपणा आलाय. काळजी घ्या त्याची. साहेब, आदित्य कधी येणार आहे? खूप दिवस झाले हो आदित्यला बघून, म्हणून म्हटलं. यायला हवा या 8-10 दिवसात. पर त्या नदीच्या जवळच्या साईडचं काय? नदीकडचा भरावही पूर्ण झालाय. पण साहेब, एक सांगू का? सुखी संसाराचं सुख फार मोठं असतं. मोकल, काय चाललंय तुमचं? नदीकाठची साईड आणि सुखी संसार याचा काय संबंध? उगाचच असंबंध बडबडत जाऊ नका वेंधळ्याचा. साहेब, मी वेंधळा आहे, पण आंधळा नाही. तुम्ही फार टेन्स आहात हे पाहतो मी. तुम्ही भाईसाहेबांकडे राहायला आलात हे बरं झालं. मोकल, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. माझ्या पर्सनल बाबतीत लक्ष घालू नका असंच ना? हो साहेब, आपल्या नोकर मालकाचं नातं तुम्ही कधीच निर्माण होऊन दिलं नाही. मी, नीमा आणि साईटवरचे इतर सर्व, वास्तविक आम्ही तुमचे नोकर, पण तुम्ही आम्हा सर्वांना सहकारी मानलं.
आपली साईट म्हणजे एक कुटुंब बनवलं. बरोबर आहे, पण त्याचा आता इथे काय संबंध? संबंध आहे साहेब. तुम्ही आमचे अन्नदाता. आपल्या अन्नदात्याचा विस्कटलेला संसार कसा बघवेल आम्हाला? अपर्णा मॅडम पासून तुम्ही वेगळे झाल्यावर एकदाही पूर्वीसारखं मन मोकळं हसला नाहीत तुम्ही कधी. सतत काम काम काम. स्वतःला कामात अगदी गाडून घेतलं. तुम्ही आम्हाला आमचे पूर्वीचे साहेब हवे आहात. मुकल, अहो होईल सगळं व्यवस्थित. काय एवढे इमोशनल होत आहे? सर्व व्यवस्थित आपाप होत नसतं, ते करावं लागतं. तुमच्यावर माझा प्रेमाचा हक्क आहे म्हणून बोललो. सह्या झाल्या असतील तर फाईल घेऊन जातो. उद्या संकष्टी आहे. मिसेस उकडीचे मोदक करणार आहे. तुमच्यासाठी घेऊन येतो आणि अपर्णा मॅडमलाही देणार आहे. उकडीच्या मोदकाच्या बाबतीत अपर्णा मॅडम आणि तुमची चॉईस एकदम परफेक्ट जुळते. हा, अपर्णा मॅडमला देणार आहे परत सांगतो. हा, मग म्हणू नका की तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये ना खूप असलं म्हणून. हा साहेब, येतो.